कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. आय एम अ इंटेरियर डिझायनर. ॲन इंटिरियर डिझायनर म्हणजे आय एम ॲन इंटिरियर डिझायनर असं म्हणायचंय ना तुम्हाला? तुम्ही इथे माझ्या व्याकरणातल्या चुका काढायला बोलवलंय मला. हा? काय आहे? अहो तिला मिलीला सवयीची चुका काढायची त्यापेक्षा 2 पंच काढ. हा. नाही ते काय हा. अहो इतकी चुका काढते ना, बाजारात गेली ना का मेथीवाल्याशी भांडत बसती. हा? मेथीचा कलर डल कसा म्हणून. इतकी ही आहे माहितीये का. हे बघा तुम्ही माझ्याशी बोला, या घरात मोठी सून आहे. वा रे वा, मोठी सून. कसं आहे ना की सेहवाग जरी सिनियर असला तरी कॅप्टन धोनीच होता. ऐका ना, सहवाग वहिनी आणि दोन्ही वहिनी आपण जरा इंटेरियर बोलूया का? श्श, काय तुम्ही. हा? आमचं नाव कावळे आहे, कावळे. मग काव करणं बंद करा आणि काय करायचं ते सांगा. ठीक आहे, मग आम्हाला अंगठ्यावरती ना हिऱ्याचं नक्षीकाम असलेली चप्पल दाखवा. हा असं सांगा ना, ते सांगू शकतो. काय साईज काय आपली? माझी 6 नंबर. माझी 7 नंबर. 7 नंबरचा. हो ते काय चप्पल विकणारा वाटलो का मी? एक्झॅक्टली. इंटिरियर डिझायनर तुम्ही आहात ना, हा. आयडियाज तुम्ही द्या की घरात काय काय करता येईल. तेच तुम्हाला विचारतोय की काय करायचं, आपण काय करूया माहितीये का? जशी ही तुमच्या ते एंट्री आहे हो, ना, yes. त्या एंट्रीला असं दोन्ही साईडला ना अशी पेपाणीवाली माणसं ठेवूया, असे पुतळे बसूया. म्हणजे असा पण राहील तो आणि असा पण राहील. म्हणजे एंट्रीला अशा दोन्ही साईडला 2 पेपाणीवाले राहतील. हा, कसं वाटतं? ती किती भंगार वाटते. काय म्हणताय? नाही ते काय दाराच्या बाहेर पिपाणीवाले काय. गप्पा बसा, मस्त दिसेल. आय लव्ह पिपाणी आयडिया. म्हणजे कसं होईल ना, तू असं पिपाणीवाले असतील ना तर जेव्हा बेल वाजवतील ना मेन डोरची तेव्हा पिपाणी पण वाजेल. हा. परफेक्ट. परत एकदा कर ना. टिंग टॉंग टिंग टॉंग. का? बसा. का? हा? असं दिसतंय ते. नाही का? मग? तिला एक अक्कल नाही. तुम्ही पण काय वागताय. हा. नको आम्हाला पिपाणी काय नको. का? काय झालं? अहो दारात पिपाणीवाले कसं दिसतंय ते. लोकांना हॉटेल आहे, हा. हॉटेल समजून डायरेक्ट घरात येते जेवायला. नाही, नो प्रॉब्लेम. पिपाणी तुम्हाला नको आहे तर नको. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आपण काय करू की 2 साईडला 2 अशा हंडा घेतलेल्या अशा बायका ठेवूया. असं सुंदर स्त्रीचा पुतळा लावूया असा. हो हे चांगलंय. तुम्ही माझा पुतळा करून घ्या. हा, म्हणजे आलेली लोक डायरेक्ट हार्ट अटॅकनीच मरतील. जळती नुसती माझ्यावर. अहो काय बोलताय. आरशात जरा स्वतःचं तोंड बघा, म्हणजे कोण जळकुट आहे ना ते करेल. सुंदर स्त्री असं म्हणाले ते. तुम्ही ना जॉन सर माझाच पुतळा लावा. अच्छा. तू आणि सुंदर. हा. तुला सुंदर म्हणणं म्हणजे उंदराला ससा म्हणण्यासारखी. हो, आणि तुम्हाला सुंदर म्हणणं म्हणजे गारेगारच्या गाडीवाल्याला आईस्क्रीम पार्लर म्हणण्यासारखं आहे. सासूबाई मी काय म्हणते, हिचा पुतळा बाहेर ठेवण्यापेक्षा हिलाच बाहेर ठेवू ना, म्हणजे घरात तिकीट तरी कमी होईल. ऐका तुम्ही आपसात भांडू नका. आपण काय करू, 2 साईडला 2 पुतळे ठेवू. एका साईडला ह्यांचा आणि एका साईडला तुमचा. ओके. कसं दिसेल ते. का? एक पुतळा असा उंच, एक असं एवढूसा. नाही मग जो ह्यांच्या साईडचा जो पुतळा आहे ना, म्हणजे तो आपण हत्तीवर बसलेला असं दाखवूया. आणि माझा तुम्ही कासवावर बसले असं दाखवूया. म्हणजे हाईट मॅच होईल अशी बरोबर. हा, ह्यांच्यासाठी कासवच बरा पडेल. का? असंही मंदच आहेत त्या. आणि ही हत्तीवर कशी वाटेल. असं वाटेल हत्तीच्या कानात मुंगी चालली आहे. जरा तुम्ही दोघी पण जरा ग बसा. ए बाबा, डुकरेशन वाल्या जाण्या. हे बघ, 4 पानं झाली स्किटची तरी तू अजून दारातच आहेस बाबा. जरा घरात पण कर डुकरेशन. ओके. म्हणजे आता दारावर 2 पुतळे फिक्स झाले. ओके, ठीक आहे. आता आपण हॉलमध्ये एंट्री करूया. तर हॉलमध्ये काय तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत तेवढं मला सांगा फक्त. मी सांगते. हा. सो बेसिकली फर्स्ट थिंग फर्स्ट की मला इथे एक मोठं आलिशान टीव्ही युनिट हवंय इथे. ओके. सो काय होईल, माझ्या बेडरूम मधल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशातनं मला डायरेक्ट टीव्हीचं रिफ्लेक्शन दिसेल आणि टीव्हीवर काय चाललंय ते दिसेल. एवढं करण्यापेक्षा तो बेडच हॉलमध्ये टाका ना, ते जास्त सोपं आहे नाही का. मग त्याला बेडरूम कसं म्हणायचं, त्याला बेड हॉल म्हणावं लागेल ना. आता अशा जोक्सवर आठवडा काढावा लागणार.
आठवड्याचं काय आहे 10 वर्ष काढली आहेत हो की नाही? माझ्याकडे नका बघू तुम्ही, मी जरा उशिरा आलो, तुम्ही सिनियर आहात. 4 पानांतर एंट्री झाली माझी. It's okay. मग मी म्हणते तेच होणार आहे. हॉलमध्ये टीव्ही इथं ठेवायचा, म्हणजे स्वयंपाकघरातून आपल्याला टीव्ही बघता येईल. मी काय म्हणते स्वयंपाक घरातून दिसायची काय गरज आहे टीव्ही? स्वयंपाकात लक्ष द्या. तू स्वयंपाकाबद्दल बोलूच नको. तुझे डोळे कढईत जरी ठेवले ना तरी तुला काहीच होणार नाही. माहेरी आई बापांनी स्वयंपाक शिकवला नाही. अहो माझं माहेर म्हणजे काय केटरिंग कॉलेज आहे का तिकडे स्वयंपाक शिकवायला? अगं पण बाळानो, स्वयंपाक यायला पाहिजे बायासनी. तुला सांगते, परवा दिवशी हौसन ह्यासनी किचन मध्ये पाठवलं. काचाची बरणी ठाय करून फोडली. म्हणलं काय फुटलं? तर म्हणले तुमचा विश्वास फुटला. काय बोलायचं? नाहीतर काय, नवऱ्याला ऑफिसला जाताना कुणी चहा आणि कुरडई देतं का? चहा नव्हता तो, ब्रॉकली सूप होतं. आणि जरा तुम्ही कुरडया म्हणताय ना, ते सिंगापोरियन इन्स्टंट नूडल्स होते. इन्स्टंट नव्हतं, ते इस्कोट होता जेवणाचा. अरे जेवण कसं पाहिजे? ऐका ना माझं काय म्हणणं आहे, हे तुम्ही मला बरीच कामं आहे. तुम्ही तुमचं जेवण करा, स्वयंपाक करा, भांडी घासा, भांडी धुवा, पण हे सगळं नंतर करा. आपण आधी इंटेरियरचं बोलूया ना काहीतरी. आणि मी काय म्हणते, जर यांना एवढाच स्वयंपाकाचा माज आहे ना, तर तुम्ही सरळ 2 किचन करून टाका. अगं बाया, 2 किचन म्हणजे तुला वेगळी चूल करायची आहे का? हो, आलिया भटनी केली तर मी का नाही करू शकत? तिला करता येते, तुला कसं माहिती? अरे तिने केलं ना ते, लडकी ब्युटिफुल कर गई चूल. तू चुलीत जाळण्यासारखी विनोद का करतेस ग? एक दिवस तुम्हाला चुलीत घालणार आहे मी. अहो असं कसं, किती खराब होईल ती चूल. बघा काय बोलताय तुम्ही. हे इंटेरियरचं बोलू ना आपण हो पहिला. एक्झॅक्टली. तुम्ही थांबा हो जरा जाऊ बाई. बोला. ओके मिस्टर जॉन, हा. तर सगळ्यात आधी आपण ही फरशी बदलून टाकू. आय डोंट लाईक इट एट ऑल. हे असं पिवळं हिरवं मला नाही आवडत. अहो चांगलं आहे की. कसं आहे ना जाऊबाई, तुम्हाला सवय आहे अशी गोठ्यात वगैरे झोपण्याची, मला नाहीये. तुझ्या बापाचं जसं काही ताजमहलच आहे संगमरवरी. माझ्या पप्पांचं नाव काढू नका. आणि हो, आहेच मार्बल फ्लोअरचा बंगलो माझ्या डॅडीचा. हो, पावसात बंगलो असतो, पाण्याखाली गेलेला असतो. मी ऐका मी काढतो. माझ्याकडे सगळ्या समस्यांचा उपाय आहे. आपण काय करू, अर्ध्या फरशा काढू आणि त्या ठिकाणी आपण मार्बल्स लावूया. म्हणजे अर्धीकडे फरशी राहील, अर्धीकडे मार्बल राहील. तुमचं पण काम होईल आणि त्यांचं पण काम होईल. हे चालेल, हे चालेल. येस येस, लवली लवली. मला खूप आवडली ही आयडिया. आणि असं वाटतं ना की आपण इथे सेंटरला ना सर, मला शॅन्डिलियर म्हणजे झुंबर हवाय. माझ्या माहेरून आणलाय मी. काय बाबा त्या झुंबराचं कौतुक. ते झुंबर कमी, काचेच्या घमेल्यात खडी टाकल्यासारखं जास्त वाटते. त्यापेक्षा ना आपण लसणाचा घड लावू. झुरळ पाली येणार नाही. हा, आणि मग ह्या पण घरातनं बाहेर जातील. तुझी लाख इच्छा असेल ग, पण मी काही जाणार नाही घरातून बाहेर. मग कशाला हवाय तो लसणाचा घड? तुम्हाला माहितीये ना मला अलर्जी आहे लसणाची. हो ना, त्या दिवशी स्वयंपाक करताना म्हणजे लसणाची फोडणी देताना कापसाचे गोळे नाकात घातले होते दोन्ही. मला वाटलं मी उभे मेली की काय. ऐका तुमची झोंबी बंद करा. ते झुंबराबद्दल काय करायचं ते ठरवूया ना आपण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.